हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला आहे ना हेअर ॲसेसरीज दाखवणार आहे, ज्यामध्ये आपण जे मिशोवरून रेडीमेड आंबोडे मागवले होते. तर हे आंबाडा आहे ना केसांमध्ये कसा लावायचा ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आहे ना माझ्याकडे कोणते कोणते आंबाडे आहेत ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, मी आहे ना हा आंबाडा आहे ना मी मार्केटमधून घेतला होता, जो मला आहे ना 120 रुपयाला भेटला होता. बघा किती मस्त आंबाडा आहे. आणि हा सुद्धा मी दादरवरून घेतला होता. बघा किती छान आंबाडा आहे हा. मस्त असं छान त्याला असं डिझाईन केलं आहे स्टोन वर्कने. आणि हा आंबाडा आहे ना मी मिशोवरून मागवलेला. तुम्हाला ना मी इथे साईडला स्क्रीनवर लावला आहे बघा, मिशोवरून हा मी कितीला घेतला आहे ते. तर तुम्हाला पण जर घ्यायचं असेल ना तर मी लिंक ना डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर तुम्ही जाऊन तिथून परचेस करू शकता. तर ह्याला आहे ना फ्रीज बोलतात. तर हे बघा, ह्याच्याने ना खूप छान अशी हेअरस्टाईल तयार होते. जर हे तुम्ही केसांना लावलं ना तर खरंच इतकं भारी दिसतं ना, मस्त अशी हेअरस्टाईल तयार होते. तर हा एक दुसरा माझ्याकडे आंबाडा आहे. हा पण बघा, याची डिझाईन बघा किती छान आहे डिझाईन याची. आणि मस्त असं बघा स्टोनचं हे दाखवलंय, चेन असं त्याला लावली आहे. आणि हा जो आहे ना आंबाडा, म्हणजे हे ना तुम्ही आंबाडा घातल्यावर असं साईडने तुम्ही हे केसांना लावू शकता. आणि ह्याला म्हणतात डोनट. तर ह्याच्यावर पण मस्त अशी हेअरस्टाईल तयार होते. तर तुम्हाला ना मी आता हे सगळं केसांमध्ये लावून कशी हेअरस्टाईल करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि दुसरं पण माझ्याकडे हे बघा, हे एक होतं. हे बघा, हे असे क्लच होतं, जे तुम्ही म्हणतात ना खोपा हेअरस्टाईलसाठी, तर हे खूपच मस्त आहे. हे असं केसांना लावायचं आणि तुम्ही याच्यामध्ये ना असं पिन्स वगैरे लावू शकता, चंद्रकोरच्या वगैरे. सेम असा खोप्यासारखा लुक येतो. इतकं भारी ना, नऊवारी साडीवरती वगैरे तुम्ही ना मस्त असं हे लावू शकता खोपा म्हणून. आणि हा माझ्याकडे दुसरा एक क्लच होता, जो आपलं नॉर्मल म्हणजे तुम्हाला असं घरच्या घरी पण लावू शकता तुम्ही. कुठलं तुमचं फंक्शन असेल काय असेल तर तुम्ही तिथे पण यूज करू शकता. हा मस्त असं क्लिप आहे. आणि हे याला म्हणतात गंगावन. तर बघा, अशी ही माझ्याकडे गंगावन होती. तुम्ही स्क्रीनवर लावला आहे ना, तर तशी तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही मिशोवरून घेऊ शकता. तर हे बघा, त्याची ना मी अशी मस्त हेअरस्टाईल तयार केले. तर ना बघा किती छान वाटते ना, मस्त. मी लावून बघितली पण मला खरंच मस्त वाटत होती ही हेअरस्टाईल. तर तुम्हीही अशी हेअरस्टाईल करू शकता. तुम्हाला ना मी आता दाखवणार आहे की मी जे मागवलं आहे ना तर कसं आता केसांना तुम्ही लावू शकता. तर सगळ्यात पहिले ना तुम्ही जी लांबी बघा, किती मोठी लांबी आहे, म्हणजे किती आहे बघा. आणि खूपच कमी प्राईसमध्ये मला ही भेटली होती. आणि ना आता मी तुम्हाला दाखवते की ह्याची ना हेअरस्टाईल कशी करायची. आणि हा पण एक माझ्याकडे क्लच होता, तो पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे कसा लावायचा तो. तर ना सगळ्यात आधी आहे ना चांगले असे केस ना आपल्या फणीने विंचरून घ्यायचे, त्याचे असे 2 पार्टिशन करायचेत. हे बघा, मी जसं करते ना तशा प्रकारे तुम्ही करायचं आहे. सगळ्यात आधी मध्ये भांग पाडून असे 2 साईडला असे करून घेतले आहे मी. आणि ना आता असे बघा, मी जसं करते ना तसं हलक्या हाताने असं म्हणजे केस असं हे घ्यायचं आहे आणि असं त्याला आपल्या केसांना असा पिळा करायचा आहे. आणि करून मग मागे असं क्लिप लावायचं आहे. हे बघा, मी दाखवते तसं करायचं. एकदम सोपी अशी हेअरस्टाईल आहे, कोणीही करू शकतं. हे बघा, हे असं करून ना असं मागे पिन लावला आहे मी. हे बघा, आता दुसऱ्या बाजूचं पण आपल्याला तसंच करायचं आहे. थोडीशी घ्यायचं आहे सेक्शन केसांचा आणि असं त्याला पिळं काढायचं आहे आणि मग तो असा मागे टक करायचा. हे बघा, अशा प्रकारे. तर बघा किती असं, जरी ही सिंपल जरी हेअरस्टाईल असली ना तरी पण बघा किती मस्त वाटतं आणि किती वेगळाच लुक आला बघा चेहऱ्याला. खरं मस्त वाटते ही पण हेअरस्टाईल. तर आता ना मी तुम्हाला हा आंबाडा कसा लावायचा ते मी दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी ना केस मागची अशी विंचरून घेतली चांगली फणीने आणि नंतरला त्याला एक रब्बर लावला. हे बघा, अशा प्रकारे काळा रब्बर मी घेतला आहे. काळाच रब्बर घ्या शक्यतो, कारण ते कसं केसांमध्ये लावल्यावर दिसत नाही आणि आपण जी काही हेअरस्टाईल करू ना ती म्हणजे दिसून येत नाही, म्हणजे काळा रब्बर लावल्यामुळे. शक्यतो ना काळा रब्बरच तुम्ही पण वापरा.
केसांसाठी. आणि आता तो वरतून असं क्लिप घेतला आणि वरून असं लावायचा आहे. आणि जी साईडची जी केस आहेत त्याची तुम्ही वेणी पण घालू शकता आणि साईडने मी ज्या प्रकारे करते त्या प्रकारे असं करून पण तुम्ही लावू शकता. ते बघा किती मस्त अशी हेअरस्टाईल आपली तयार होईल बघा. ह्याला ना युपिन्स लागणार आहे, तर युपिन्स तुम्ही घेऊन ठेवा. आणि बघा अशा प्रकारे त्याला हे करायचं आहे. जी काही एक्स्ट्रा केस आहेत ती अशी युपिन्सने आत टाकायची आहेत. तर माझं हेअर कट असल्यामुळे ना माझी अशी बारीक बारीक केस बाहेर अशी निघतात, पण ठीक आहे. पण हे बघा असं तुम्ही करू शकता. आणि वरतून मग असं तुम्ही गजरा वगैरे असं ह्याला लावू शकता. बघा किती मस्त वाटतं. आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही असे तुमच्याकडे जर पिन्स असतील ना तर ते पण असे मध्ये तुम्ही लावू शकता. मस्त अशी हेअरस्टाईल तयार होते. तर आता मी तुम्हाला ना दुसरी हेअरस्टाईल दाखवते. तर माझ्याकडे दुसरा आंबाडा होता ना त्याची पण बघा असं ते लावलं आहे. वरतून असं लावायचं आहे केसांमध्ये आणि खाली मी अशी वेणी घालून अशी केस साईडने फिरून घेतले आणि मग नंतरला युपिन्स लावून असं त्याला सेट केलं. तर बघा ही पण हेअरस्टाईल किती मस्त वाटते. तर अशा प्रकारे ना तुम्ही अशी हेअरस्टाईल करू शकता. बघा किती भारी वाटतं आणि वेगळाच लुक येतो. लग्न समारंभात किंवा काही फंक्शन असेल तुमच्या घरी तर एकदम अगदी 5 मिनिटात ही हेअरस्टाईल तयार होते. आणि बघा आता मी तुम्हाला तर तिसरी हेअरस्टाईल करून दाखवणार आहे. तर बघा आता ना मी सगळ्यात आधी केसांची अशी चांगली मस्त वेणी घालून घेतली आहे. तर अशी वेणी घालायची आहे पहिली केसांची. नंतरला त्याला एक रब्बर लावून घेतला आणि आता आपल्याकडे जे हे फ्रीज होते ना तर ते आता मी लावणार आहे. ते बघा अशा प्रकारे लावून घ्यायचं. बघा हे ना वेणी घातली ना तर ते केसांमध्ये असं एकावर एक असं टाकून हे बघा अशा प्रकारे मिक्स करून म्हणजे असं वेणीच्या भोवती असं फिरवून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे खूप मस्त अशी हेअरस्टाईल तयार होते ह्याची. तुम्ही ना हे म्हणजे पार्टीवेअर मेकअप असेल किंवा काही लग्न म्हणजे तुमचं फंक्शन असेल ना तर तेव्हा अशी हेअरस्टाईल केली ना आणि ही हेअरस्टाईल ना तुम्ही साडीवरती परत गाऊनवरती पण करू शकता, तुमच्या ड्रेसवरती. इतकी भारी हेअरस्टाईल दिसते नाही आणि सध्या नाही ही ट्रेंडिंगमध्ये आहे हेअरस्टाईल. त्यामुळे नक्कीच हे घ्या तुम्ही खरंच. आणि मला पण हे छान असं मिशोवरून ना रिसीव झालं आहे आणि खरंच एवढी काही महाग पण नाही आहे हे. पण खरं याचा जो लुक आहे ना एक नंबर आहे. बघा किती वेगळं असा लुक वाटतं बघा. आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही तुमच्याकडे जे काही असेल ना असं एक्सेसरीज हे बघा असे फ्लावरचे वगैरे तुम्ही असं काही याच्यामध्ये लावू शकता आणि तुम्ही हेअरस्टाईल करू शकता. इतकी भारी हेअरस्टाईल होते ना ही. बघा किती मस्त वाटतं बघा, किती भारी वाटते. तर अशी हेअरस्टाईल ना तुम्ही करा नक्कीच. 4 चौघीत ना उठूनच दिसाल. आणि दुसरी आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा माझ्याकडे ना ही गंगावन होती. मी तुम्हाला मागाशी बोलले ना त्याची हेअरस्टाईल मी कशी केली तर ते आता मी तुम्हाला दाखवते. बघा पहिल्या सगळ्या आधी ना मी अशी हे बघा केस चांगली अशी हे करून घ्यायची आहे सेट करून. आणि ना फक्त खाली असं त्याला रब्बर लावलं आहे बस, बाकी काहीच केलं नाही आहे. असं रब्बर लावला आणि मग नंतरला ही जी केस आहेत ती अशी त्याच्या आतमध्ये बघा असं हे करायचं, असं 2 हाताने स्पेस थोडं हे करायचं आणि वरतून त्याच्या टाकायचं, बस एवढंच आहे. आणि बघा किती छान अशी हेअरस्टाईल तयार होते. जास्त मेहनत पण नाही लागत आणि काय नाही. आणि हेअरस्टाईल बघा किती मस्त. आणि मग वरतून मी असं रब्बर घेऊन असं लावलं आहे. तर इथे ना माझ्याकडे जो रब्बर होता ते मी घेतला आहे, पण तुम्ही ना असं चांगला क्वालिटीचा रब्बर घ्या ज्याच्यामुळे ना ते चांगलं केसांमध्ये बसेल. तर ते ही साईडची जी काय माझी केस होती वेणी तिला मी असं चांगलं गोल करून पिन लावून घेतलं आहे आणि मग ही वेणी तिथे लावली आहे. तर तुम्ही ना वरती हे हाईड करण्यासाठी ना तुम्ही त्यात गजरा वगैरे असं लावू शकता, ज्याच्यामुळे ना खरंच इतकं भारी लुक येतं ना हेअरस्टाईलला. मस्त वाटते हेअरस्टाईल. आता मी तुम्हाला ना डोनटची हेअरस्टाईल करून दाखवते. तर हे बघा असं पहिलं सगळ्यात आधी केसांचा बो घालून घ्यायचा आहे आणि नंतरला हा डोनट त्याच्यात लावायचा आहे. आणि ते डोनट चांगलं बसण्यासाठी आहे ना युपिन्स घ्यायचे आहे आणि ते चांगले असे लावायचे आहेत त्याला, म्हणजे तो डोनट हलणार नाही. आणि मग नंतरला आहे ना अशी केस त्याच्यावरती टाकायची आहे सगळी चांगली नीट फणीने ना पहिली आधी विंचरून घ्या. तर माझी इथे केस छोटी असल्यामुळे ना ती अशी वरवर दिसत आहेत
आणि मग नंतरला आहे ना चांगलं असं वरून त्याच्या असं रब्बर लावायचा. बघा, तुमची जर केस निघत असते ना तर तुम्ही पिन्स लावून त्याला हे करू शकता, पिन्स लावून त्याला चांगलं सेट करू शकता. आणि मग जी काही एक्स्ट्रा बाकीची होती त्याची तुम्ही वेणी पण घालू शकता, नाहीतर मी ज्या प्रकारे केले ना तसं तुम्ही करू शकता. आणि पिन लावायचा आहे. तर इथे आणि मग नंतरला माझ्याकडे ना हा गजरा होता म्हणजे मोत्यांचा, तर तो मी इथे लावला आहे. तर तुम्ही ह्याला ना गजरा किंवा तुमच्याकडे जे काही ब्रॉच असते तर ते असे तुम्ही लावू शकता. खरं इतकं मस्त अशी हेअरस्टाईल तयार होते ना, बघा तुम्ही. आता सध्या ही पण हेअरस्टाईल खूपच ट्रेंडमध्ये आहे, कारण मस्त साधी सिंपल आणि मस्त अशी लगेच तयार होते ही हेअरस्टाईल. तर हे बघा, आणि मी साईडला मग असे रोज वगैरे लावून घेतले आहेत. मस्त अशी हेअरस्टाईल आपली तयार झाली आहे. तर आता ना 6वी हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवते. तर हे ना मी पण मिशोवरूनच मागवलं होतं आणि ना हे मला असं क्लच म्हणून भेटलं होतं. तर त्याचे ना आपण 2 प्रकारे हेअरस्टाईल करू शकतो. एक तर हे असंच लावू शकतो आणि दुसरं मी ज्या प्रकारे अशी वेणी केली आहे ना तसं तुम्ही करू शकता. तर ही हेअरस्टाईल मी कशी केली आहे ना त्याचा पण मी व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल. पण हे बघा, आता मी ही अशी हेअरस्टाईल केली आहे ना, त्याला वरतून मस्त असं माझ्याकडे जे काही हेअरपिन्स होते ना तर ते असे मी मध्ये लावून घेतले. तर हा फक्त क्लिप आहे, हा फक्त असं वरून लावायचा केसांना. बघा, आपली हेअरस्टाईल तयार झाली. आणि मग जी काही साईडची माझी केस होती, वेणी होती, ती अशी मी अशी गोल करून त्याला पिन लावून घेतलं. तर हे हाईड करण्यासाठी तुम्ही ते गजरा पण लावू शकता. एक नंबर अशी हेअरस्टाईल तयार होते आपली. बघा, लुकच किती भारी वाटतो बघा. मस्त अशी साडीवरती मस्त अशी साडीवर हेअरस्टाईल तुमची अशी तयार होईल. बघा किती भारी वाटते. आणि ह्याला असं मस्त साईडने ना असं गजरा वगैरे लावला ना तर हेअरस्टाईल खूपच मस्त दिसते. आणि हे बघा किती छान वाटतंय बघा. ते मोत्यांचं हे लावल्यामुळे ना हेअर्सला अजून स्टाईल मस्त असं छान असं लूक आला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.